आजियोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। आक्षेपार्ह स्टेटस लावल्यानं कोल्हापुरात तणाव। आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदचं आवाहन। दिव्यात विविध प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रकल्पांचं उद्घाटन। शिवसेना करणार शक्ती प्रदर्शन। उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। राज्यात लवकरच 13,000 मेगावॅट वीज निर्मिती। उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी 71,000 कोटींची गुंतवणूक। पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग। महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी MSRDC कडून सल्लागाराची नियुक्ती। मुंबईतील चर्चगेट इथे वसतिगृहात राहणाऱ्या तरुणीची अतिप्रसंग करून हत्या। आरोपी सुरक्षा रक्षकानंही केली रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या। पुण्यात गुन्हेगारीवर वचक। वाहतूक नियोजनासाठी शहरात 2800 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार। पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची मोठी घोषणा। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। प्रसूती झालेल्या महिलेची आणि नवजात बालकाची शासकीय स्त्री रुग्णालयात हेळसांड। बातमीची दखल घेत रुग्णालय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस। अमरावती शहरात अपघाताच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण। 2.5 लाख लुटण्याचा प्रयत्न। 6 जणांना घेतलं ताब्यात। कोकण किनारपट्टीसह मुंबईला शुक्रवार ते रविवार चक्रीवादळाचा अलर्ट। चौपाट्यांवर पूर बचाव पथकं आणि पोलीस मोबाईल व्हॅन तैनात। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील वरखेडी शिवाराला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका। केळीच्या बागा उद्ध्वस्त। यंदा डाळींचं उत्पादन कमी, दर चढेच राहणार। APMC मध्ये तूर आणि उडीद डाळींची 100 पार। दहावी आणि 12वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये। राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर। राज्यात एसटीचा जळगाव परिवहन विभाग राज्यात अव्वल। मे महिन्यात 48 कोटींचं विक्रमी उत्पन्न। गुप्तधनाच्या आमिषानं बुलढाणा जिल्ह्यातील अडगाव राजाच्या ऐतिहासिक किल्ल्यावर खड्डे खोदणारी टोळी सक्रिय। कारवाईची शिवप्रेमींनी केली मागणी। शिवमंदिर परिसर सुशोभीकरण दृष्टीपथात। अंबरनाथ नगरपालिकेकडून निविदा जाहीर। 1.5 वर्षात करणार सुशोभीकरण। मुंबईतील वांद्रे शासकीय वसाहतीत लवकरच 120 नव्या घरांच्या कामाला सुरुवात। अ आणि ब वर्गासाठीच्या घरांच्या कामासाठी 15 दिवसात निविदा। नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचं प्रकरण। ठाकरे शिंदे गटाच्या 38 जणांवर आरोप निश्चिती। आणि लंडनच्या ओव्हल मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भिडणार। सामन्यावर पावसाचं सावट।